वेलकम टू विद्यारूट केमिस्ट्री. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तर बघायचं बघा सक्सेसिव्ह इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी. सक्सेसिव्ह इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी म्हणजे एकाच ॲटममध्ये इलेक्ट्रॉन ॲड करत जाणे, त्याला काय म्हणतो बेटा आपण? सक्सेसिव्ह इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी. बघा ऑक्सिजनमध्ये आपण फर्स्ट इलेक्ट्रॉन ॲड केला आणि हा कन्वर्ट झाला बेटा O- मध्ये. तर याची इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी झाली बेटा 142 किलो जूल पर मोल. म्हणजे हा इलेक्ट्रॉन ॲड करण्यासाठी आणि एनर्जी काय केली बेटा? रिलीज केली. जसं तुम्ही फिजिक्सचं नॉलेज ॲड करण्यासाठी, केमिस्ट्री नॉलेज ॲड करण्यासाठी दररोज वगैरे तुम्ही काय करता बेटा? एनर्जी काय करता? रिलीज करता. आणि एक वेळेस तुम्ही स्टेबल झालात म्हणजे डॉक्टर झालात आणि इंजिनियर झालात, परत तुम्ही केमिस्ट्री आणि फिजिक्स वगैरे शिकसाल का बेटा? नाही शिकणार. म्हणजे जसं तुम्ही आत्ता एनर्जी स्टुडंट असताना एनर्जी रिलीज करताय, तसं तुम्ही जर स्टेबल झालात तर एनर्जी रिलीज करसाल का बेटा? नाही करणार. म्हणजे बघा फर्स्ट इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी काय झाली बेटा? निगेटिव्ह. तर सेकंड इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी काय झाली बेटा? पॉझिटिव्ह. सेकंड इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी, थर्ड इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी, फोर्थ इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी ऑलवेज काय असते बेटा? पॉझिटिव्ह असते. तर मोस्ट ऑफ 3 टाइम्स इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी काय असते? पॉझिटिव्ह. म्हणजे ही स्टेबल कंपाऊंड आहेत. स्टेबल कंपाऊंड इलेक्ट्रॉन घेणार नाहीत आणि इलेक्ट्रॉन घेणार नाहीत म्हणून यांची इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी काय असेल बेटा? पॉझिटिव्ह असेल. कारण की ही ऑलरेडी स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट बघतोय आपण रिलेशन बिटवीन इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी अँड इलेक्ट्रॉन अफिनिटी. तर इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी आणि इलेक्ट्रॉन अफिनिटीचं बेटा ही आहे तुमचं रिलेशन. बघा लक्ष द्या, इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी निगेटिव्ह असेल तर इलेक्ट्रॉन अफिनिटी काय असेल बेटा? पॉझिटिव्ह वगैरे असेल. म्हणजे इलेक्ट्रॉन अफिनिटी काय असेल बेटा? हाय असेल. आणि इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी जर पॉझिटिव्ह असेल तर इलेक्ट्रॉन अफिनिटी काय असेल बेटा? निगेटिव्ह असेल. म्हणजे इलेक्ट्रॉन अफिनिटी काय असेल बेटा? लो असेल. स्टेबल कंपाऊंड असतात त्याची इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी काय असते? पॉझिटिव्ह. कारण स्टेबल कंपाऊंड इलेक्ट्रॉन घेतात का बेटा? नाही आहे. म्हणून आपण बघूयात बेटा एक एक्झाम्पल. ह्या एक्झाम्पलमध्ये बघा ही इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीच्या काय आहेत बेटा? तुमच्या व्हॅल्यू आहेत. इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीच्या व्हॅल्यू आहेत. जर आपण निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची ऑर्डर लिहिली तर बघा निगेटिव्ह कोणाची जास्त असेल? बीची जास्त असेल. नंतर कोणाची असेल? एची असेल. नंतर कोणाची असेल? केची असेल. नंतर कोणाची असेल बेटा? जीची असेल. तर हे झाले बेटा तुमची निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची ऑर्डर. आणि ओनली इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची ऑर्डर जर लिहिलात तर कोणाची जास्त असेल बेटा? जीची जास्त असेल. नंतर कोणाची असेल? केची जास्त असेल. नंतर कोणाची असेल? एची जास्त असेल. नंतर कोणाची जास्त असेल? बीची जास्त असेल. पण इलेक्ट्रॉन अफिनिटीचे जर ऑर्डर लिहिलात आपण तर निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीच्या अपोजिट असते बेटा इलेक्ट्रॉन अफिनिटी वगैरे. इलेक्ट्रॉन अफिनिटी बघितलं ज्याची निगेटिव्ह जास्त त्याची इलेक्ट्रॉन अफिनिटी जास्त पॉझिटिव्ह बघा. तर बीची जास्त, नंतर एची, नंतर केची, नंतर कायसाठी बेटा? जीची. त्याच्यानंतर बघूयात बेटा आपण रिलेशन बिटवीन आयोनायझेशन एनर्जी अँड इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी. तर बघा आयोनायझेशन एनर्जी कशाला म्हणतो आपण? बघा एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी लागणारी एनर्जीला काय म्हणतो बेटा आपण? आयोनायझेशन एनर्जी. आणि ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी कशाला म्हणतो? इलेक्ट्रॉन ॲड करण्यासाठी एनर्जीला काय म्हणतो बेटा आपण? इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी. तर बघा सीएलमध्ये आपण एक इलेक्ट्रॉन ॲड केला, सीएल मायनसमध्ये कन्वर्ट झाला, ह्याच्यासाठी एनर्जी लागली बेटा -348 किलो जूल पर मोल. आणि ह्याच्यामध्ये बेटा एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी एनर्जी लागली बेटा 348 किलो जूल पर मोल. ह्या दोघांचं मॅग्निट्यूड काय बेटा? सेम आहे. पण साईन काय बेटा? वेगळा आहे. मॅग्निट्यूड काय आहे? सेम आहे. मग ह्याच्यामध्ये जर बघितलात तर आयोनायझेशन एनर्जीमध्ये एक इलेक्ट्रॉन काय असतो? जास्त. आणि इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीमध्ये एक इलेक्ट्रॉन काय झालं? कमी. म्हणजे बघा इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी सीएलची काय असते बेटा? इक्वल असते. कोणापेक्षा बेटा? आयोनायझेशन एनर्जी CL-1 पेक्षा. इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी CL+1ची काय असेल बेटा? इक्वल असेल. कोणाच्या? आयोनायझेशन एनर्जी कोणापेक्षा? सीएलच्या. इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी ऑक्सिजनची इक्वल असेल बेटा. कोणाच्या इक्वल असेल बेटा? आयोनायझेशन एनर्जी कोणापेक्षा बेटा? O-1 पेक्षा. म्हणजे आपण असं कन्सिडर करायचं इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीमध्ये एक इलेक्ट्रॉन कमी तर आयोनायझेशन एनर्जीमध्ये एक इलेक्ट्रॉन जास्त. अँड थँक्यू.